गोलूचा पोचा नाही दाखवू शकत बाहेर. आज गोलूचा पप्पा आंघोळ घालतोय गोलूला. घेतलं त्याने काजळ टाकलं त्याच्यात. तर नळ चालू नाही, नळच बंद करून टाकला आम्ही. बरोबर आहे ना. चला पाठ. बाबू सगळं पाणी इकडेच आहे काय ऐकणार नाही. हे बस. दात घासल्यावर आता रडायला लागलाय हा. घस घस घासा त्याला, घस घस. पोरगा एक ऐकत नाही. घ्या एक हात घ्या आणि घस घासा. अबे गोलू, ए गोलू, गोंडू काय त्याचा ऐकायलाच येत नाही त्याला. तर तुमचे कान बहिरे होतात त्याचे. डोकं कसं काय डोकं कसं. पहिला हात तो चोळा, एकच हात घ्यायचा आणि गस गस हे करायचा. हा त्याचे मनगट वगैरे. मग असं रडायला येतं जरा. हे असं असे प्रकार घडतात. आता तर पोरगा अंग टाकून देते आणि मस्त त्याला आधीवर झोपते. आता हा वाला हात घ्या. बापरे एवढं कोमळ हाताने घासतोय पप्पा. बाप असं नसायला पाहिजे होतं ना. आता डोक्याचं कसं. हा हात कुठे चोळलाय. सोडला मनगट चोळले तुझ्या. आता काय करा, टाका त्याच्या डोक्यावर पाणी. टाका टाका बडबड टाका. होते साईडला. हा आता लावा साबण लावा आणि तीच तोंडाला. हा नंतर लगेच उभा राहते हे बरोबर. कानातून सोडायचे. हा कानात पण असे हात धरून असं 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 असं. नख आहेत माझे त्याच्यामध्ये वाटेल. कसे 2 दिवसाला नख वाढतात तेच कळत नाही मला. तर मान पकडा त्याची आणि तोंड चोळून घ्या. हां मान पकडायची साहेब अशी. देवा देवा रे देवा. असं असं सुशांग देवा. मला कळतं तोंड करायला. बस बस थांबा. असं करायचं त्याचं तोंड. त्याला नाकात त्याने श्वास घेतला त्याने नाकात जाईल पाणी. कोण बसले टपात टपात कोण बसले. बाय बाय.